बाबासाहेबांच्या नावाशिवाय यांचं पत्तं सुद्धा हलत नाही। प्रत्येक ठिकाणी यांना बाबासाहेबांचा आधार घ्यावाच लागतो। फालतू मुद्द्यांमध्ये सुद्धा स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी हे बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करतात। TRSS आणि RSSचे टट्टेबट्टे स्वतःला चांगलं म्हणून घेण्यासाठी नेहमी बोंबलत फिरतात की बाबासाहेबांनी संघाच्या कार्यालयाला भेट दिली होती, संघाची स्तुती केली होती, असे अनेक जण आहेत। आणि आता त्यामध्ये एका नावाची आणखी भर पडली, ते म्हणजेच मुंबईच्या माजी महापौर आणि आताच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर। त्या आताच म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर रामदासाच्या मनाच्या श्लोकचा प्रभाव होता, रामदासाचा प्रभाव होता। तर किशोरी पेडणेकर, डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये तुमच्या या रामदासाबद्दल लिहून ठेवलंय। एका अंतजाला तो विद्वान आहे म्हणून आपला आपण गुरु मानू नये, हे उच्च नीचतेचे रामदासाचे दासबोध या ग्रंथातील विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाच्या माध्यमातून जगाच्या पुढे आणलेत। बहिष्कृत भारतच्या 1 फेब्रुवारी 1929च्या अंकामध्ये बाबासाहेबांनी तुमच्या या रामदासाचा खरडून समाचार घेतला होता। त्यात बाबासाहेब म्हणाले होते की रामदासी पंथाचा संस्थापक वर्णवर्चस्वाच्या अभिमानाने ग्रासलेला होता आणि त्यापायीच त्याने वारकरी संप्रदायाशी स्पर्धा करणारा स्वतंत्र संप्रदाय स्थापन केला होता। रामदासाची सामाजिक भूमिका आणि त्याचे साहित्य हे माणसाचे मूल्य ओळखणारे नसून ब्राह्मण धर्माची, वर्ण वर्चस्वाची आणि ब्राह्मण जातीची महती गाणारी आहे। हे बाबासाहेबांचे रामदासाबद्दल विचार होते। आणि तुम्ही महाराष्ट्रातील, भारतातील जनतेला मूर्खात काढायला निघालेत। म्हणताय की बाबासाहेबांवर रामदासाच्या विचाराचा प्रभाव होता, मनाच्या श्लोकचा प्रभाव होता। पायाचा मी दासशहा अर्जी ऐकावी, शिवाजीच्या राज्याची धूडधान व्हावी, दासाचाही दास आपल्या मी रामदासी, दरबार आपला आदिलशाही हीच माझी काशी, असं आदिलशाला पत्र लिहिणारा रामदास बाबासाहेबांवर कसा काय प्रभाव असू शकतो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची धूडधान करायला निघालेल्या आदिलशहाचे तलवे चाटणाऱ्या रामदासाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मुळातच प्रभाव नव्हता। ठेवा तुमचा रामदास तुमच्याकडे।